आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी पतसंस्था बुलढाणा अर्बन, या बुलढाणा अर्बनच्या विषयी जे काही अफवा पसरवण्यात आली राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये थोडाफार काही परिणाम झाला, या संदर्भात आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जे बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष आहेत राधेश्यामजी चांडक जे भाईजी, आपल्यासोबत त्यांच्याशी आपण चर्चा करू. भाईजी, या बुलढाणा अर्बनच्या विषयी मराठवाड्यामध्ये काही अफवा पसरवण्यात आला, त्याचा काय परिणाम झाला नेमका? काही परिणाम झाला नाही, फक्त शाखांसमोर गर्दी झाली, याची काही झाली. आणि डिपॉझिटरची गर्दी नव्हती, सोनं सोडणाऱ्यांची. कारण की कोणीतरी इतकं छान त्यांना सांगितलं की बुलढाणा पण तुमचं 70,000 रुपये तुळ्याचं सोनं आता 1.5 लाख रुपये तुळ्याने विकणार आहे आणि तुमचं सगळं सोनं जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सोडून घ्या. लोकांना सोन्याचे भाव इतके वाढतात की लोकांना एकदम खरं वाटायला लागलं. आणि हे सगळे काय असतात, शेतमजूर आमच्याकडे सोनं ऊस तोडायला जातात, सगळं सोनं आमच्याकडे ठेवून जातात आणि 10 लाखाच्या सोनार ते फक्त 2 लाख रुपये उचलतात की 4 महिने आपलं सोनं सेफ राहिलं पाहिजे म्हणून. कारण की जितके ऊस तोड कामगार आहेत मराठवाड्यातले 100% फक्त बुलढाण्यामध्ये सोनं ठेवतात, दुसरीकडे कुठेच ठेवत नाहीत. पूर्वी सावकाराकडे ठेवायची, पण आता बुलढाण्यामध्ये गावागावीमध्ये खेड्यामध्ये व्यवस्था केली, त्यामुळे पूर्ण तुम्हाला कल्पना, माझ्याकडे सोनं किती 5,000 कोटी रुपये सोनं आहे. आमच्या तिरुपती बालाजी शाखेचं, एका शाखेचं गोल्ड लोन 300 कोटी रुपये. मोठमोठ्या बँकांचं पण 300 कोटी गोल्ड लोन असते, आमच्या एका तिरुपती बालाजी एका शाखेचं 300 कोटी रुपये गोल्ड लोन आहे. इतका विश्वास आहे लोकांचा. पण एवढा विश्वासार्थ असताना सुद्धा ही अफवा का पसरवण्यात आली, कोण त्याला दोषी आहे? आता त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही कर्नाटकच्या एका कारखान्याचं कर्ज थांबवलं आणि पुणे विभागातले 3 कर्मचारी आम्ही सस्पेंड केले की जे पुणे विभाग पाहत होते, आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही FIR पण दाखल केला 13 डिसेंबरला. आता ते फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर पुढची कारवाई पोलीस विभाग करेल, आर्थिक गुन्हा शाखा करेल जी काही करायची असेल. एवढी आपली जी शाखा आहे, संघाची शाखा म्हणून समजल्या, ती शिस्तप्रिय आणि व्यवस्थित कारभार असलेला एकमेव आशिया खंडातली सर्वात मोठी, सर्वात जास्त शाखा असलेली ही पतसंस्था आहे. तरीही अशा पद्धतीचे समोर हे अशा अफवा पसरवले जातात आणि हेतुपुरस्पर जाणून घेऊन त्रास देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. नेमकं काय वाटतं तुम्हाला? त्यांनी आता असं आहे की बा जे कर्मचारी आम्ही सस्पेंड केलेत ते त्यांचा प्रयत्न, त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केल्यामुळे त्यांचा एक प्रयत्न असेल की असं करून बघावं म्हणून. त्यांना यश आलं, 2 दिवस टिकलं यश ते, पण आज काय सगळं रेग्युलर झालं. आणि मी आज रविवारी पण सांगितलं की मराठवाड्यातल्या शाखा चालू ठेवा, कोणाच्या मनात संशय नको. आणि ज्या शाखांवर ते सोनं लाईन लावून लोकांनी सोडवलं, काल ठेवलं ना सगळ्यांनी, प्रत्येक शाखेवर 30-40 नव्याने झाल्या परत. लोकांवर ते प्रचंड विश्वास आहे. एवढं मोठं आज बुलढाणा अर्बनचं वैभव, सगळ्या रस्त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बुलढाणा अर्बनचं वैभव दिसते, आणि 10-15 लाख रुपये एकराने घेतलेल्या जमीन या सगळ्या 2-2 कोटी रुपये एकराने झाल्यावर किती मालमत्ता आहे बुलढाणा अर्बनची. म्हणजे लोकांचं जे देण्यात येऊन डबल तर मालमत्ताच आहे माझ्याकडे, आणि 4,000 कोटी वेगळे पडले बँकेमध्ये ते वेगळेच आहेत. तरी आपल्यासोबत बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष, संस्थापक भाईजी जे म्हणतात, राधेश्यामजी चांडक जी होते, त्यांनी स्पष्ट केलंय की फक्त अफवा पसरवण्यात आली, कुठलाही परिणाम झाला नाही. रविवारी सुद्धा शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे लोकांची विश्वासार्हता ही कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि कुठलाही परिणाम बुलढाणा अर्बनवरती झाला नाही आणि अफवावर कुठलाही विश्वास ठेवू नका असं त्यांनी सुद्धा आवाहन केलं आहे. कॅमेरामॅन सुनील मोरे, मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.